मला पर्सनली अंकिता मला पर्सनली आवडते किंवा मी जेव्हा तिच्याशी इंटरॅक्ट केलं तेव्हा ती अशी छान व्हाईब मॅच होईल असं वाटलं होतं. मला व्हेरी फ्रँकली माझं नेचर नाही की कोणाशी उगीच जाऊन नडलं, उगीच पंगा घेतला वगैरे. आय ट्राय की जेवढे कमीत कमी कॉन्फ्लिक्ट्स असतील स्वतःच्या गेमकडे फोकस करा आणि हळूहळू सायलेंटली आपलं काम चालू ठेवू. ते मी जास्त प्रिफर करेन. मी पंगा कोणाशी घेईन माहिती नाही, पण मी पॅडी दादाच्या बाजूने त्याचा मित्र व्हायला मला आवडेल त्या घरात आणि त्याच्या बाजूने उभं राहीन. मग कोणीही समोर आलं तरी पंगा घेईन मग जर तो बाजूला असेल तर. कारण एकतर मला तो ऍक्टर म्हणून पण खूप आवडतो आणि ज्या पद्धतीनं तो बिग बॉस मध्ये आता कॅरेक्टर त्याचं माणूस म्हणून पोर्ट्रे झालंय ते त्या ते बघितल्यावर सुद्धा त्याच्याबद्दलचा आदर खूप वाढला. तो ज्या पद्धतीनं सिच्युएशन हँडल करत होता. आम्ही त्या दिवशी गेलो तेव्हा सुद्धा त्याला सांगितली ही गोष्ट आणि मला ती खूप जेन्युइनली सांगायची होती त्यांना की काम त्यांचं बघून तर मोठे झालोच होत. त्यांचं कॉमेडीचं टायमिंग आणि या सगळ्याचे आपण फॅन आहोतच, पण माणूस म्हणून पण मला खूप आदर वाढला त्यांच्याबद्दल. आणि येस, पंगा नाही घेणार कोणाशी किंवा कोणाशी घेईन माहित नाही. मित्र मात्र पॅडी दादाचं होईल मी असं मला वाटतंय. पण तुझं म्हणजे अभिनंदन, कारण तू अरबाजकडनं खूप महत्वाची गोष्ट काढून घेतलीस. Yes. त्याच्यामुळे गेम मध्ये बराचसा फरक पडत. नाही, माझं लग्न नाही झालं त्यामुळे अजून तरी सरप्राईज नाही दिलं आणि मी तसा माणूस नाहीये सरप्राईज दिलं वगैरे. जे काही आहे ते बोलणारा माणूस आहे, त्यामुळे असं काही सरप्राईज प्लॅन नाही केलं. पण हा, तिचं एकदा सिंधुताईचं शूट चाललं होतं ह्याला सांगलीमध्ये, तर एकदा मी न सांगता तिला भेटायला सेटवर गेलो होतो, दुसरीकडनं ऍड्रेस काढून आणि हे करून. सो ते एक सरप्राईज होतं तिच्यासाठी, कारण त्यावेळेला आमची भेट खूप कमी व्हायची. ती तिथे, मी मुंबईत असल्यामुळे. सो एक दिवस मी न सांगता गेलो होतो. आय गेस तेवढंच सरप्राईज दिलंय मी आतापर्यंत. माझा पण चांगला अनुभव होता बिग बॉस मधला. आम्ही एक 20-25 मिनिटं तिकडे होतो आणि एक लक्षात आलं तिकडनं आल्यावर की त्या घरामध्ये सर्व्हाइव्ह करणं खूप अवघड आहे. म्हणजे बाहेर आपण ती एंटरटेनमेंट या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतो, पण तिकडे 100 दिवस 100 कॅमेरे तुमच्यावर असतात. तुम्हाला कळत नाही तुमचं काय बोलणं, कुठलं जेस्चर कुठला कॅमेरा कॅप्चर करतो. त्यामुळे ते खूप असं ट्रिकी आहे आणि असं थोडंसं त्रासदायक पण आहे की आपल्याला बॅक ऑफ द माइंड माहिती आहे की आपण काही केलं तरी कुठला तरी कॅमेरा कॅप्चर करणार आहे. हे फिलिंगच इतकं भयानक आहे, म्हणजे मी असं ह्याच्यात नाही राहू शकत. पण त्यामुळे तिथे राहणं, सर्व्हाइव्ह करणं खूप अवघड आहे आणि जेवढे कंटेस्टंट तिकडे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं खेळतायत आणि मेंटली ते इतके स्ट्रॉंग आहेत की ते एंटरटेनमेंट पण करतायत, ते त्यांचा गेम पण खेळतायत, ते मेंटली सेन राहायचा पण प्रयत्न करतायत. या सगळ्या गोष्टी तिथे होत आहेत आणि खरंच हॅट्स ऑफ आहे त्यासाठी. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. दुर्गा मालिकेचा निमित्त एव्हाना मालिका तुमच्यापर्यंत पोहोचली असणार आहे आणि माझ्यासोबत रुमानी आणि अंबर आहेत. खूप छान वाटतंय कारण की सुपर फ्रेश जोडी. सरप्राईज होतं रुमानी तुला पाहणं, आणि तुला ऑफकोर्स आधी पाहिलंच होतं मी. एकदम एकत्र दोघं जण आलात. पहिला दिवस कसा होता जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना भेटलात? कशी होती फर्स्ट मीट? कसं होतं? ऍक्च्युली पहिला दिवस म्हणजे आम्ही फोटोशूट साठी भेटलो होतो दोघं. त्यावेळेला जास्त बोलणं नाही झालं आमचं, पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही गुहागरचं आमचं शेड्यूल जे होतं सुरुवातीचं, त्यावेळेला 4 दिवस एकत्रच होता सगळा क्रू. त्यावेळेला मग आमची ओळख झाली आणि एक बॉन्ड क्रिएट झाला तिकडे, जो की अपसूक झाला. ऑर्गॅनिक बॉन्ड होता, काही असं ठरवून नाही गेलं की चला आता मैत्री करू, असं नाही झालं. ऑर्गॅनिक होतं जे काही होतं ते, आणि मग जास्त असे एफर्ट्स नाही घ्यायला लागले. सो काम करायला पण तिच्याबरोबर तेवढा ईज आहे आणि माणूस म्हणून सुद्धा आहे. मी कुठलीही गोष्ट जाऊन तिला सांगू शकतो की असं असं आहे, असं असं आहे, त्यामुळे चांगलं. बरं, साधारण मालिका सुरू झाल्यानंतर मध्ये कुठेतरी किंवा अर्ध्यावर आल्यावर असं लग्न वगैरे, असं लगीन सराई वगैरे येते, पण इथे आम्हाला प्रोमो मध्येच दिसतंय. म्हणजे सुरुवातच झाली लग्नाच्या. आणि लहानपणी ठीक असतं की आपण गॅदरिंगला जातो आणि तिकडे असं मंगळसूत्र घालून तयार वगैरे होतो, तिथे साधं असतं. पण आता खरंच मोठं झाल्यानंतर, खरंच नवरीच्या रूपात आल्यानंतर, आणि तो प्रोमो मध्ये घरी कसं म्हणजे होतं, काय घरच्यांची रिएक्शन काय आली? असं इमोशनल कुठेतरी? नाही, इमोशनल आय थिंक आईनी एकदा ते लग्नाच्या गेटअप मध्ये आधी पण एकदा पाहिलं, त्यामुळे आता थोडीशी सरावली होती. आणि बाकीची नाती जशी आपण ती त्या सिच्युएशन पुरती, ती त्या कॅरेक्टर पुरती खरी असतात, तशीच
हे लग्न काय किंवा हा ट्रॅक काय, हा पण तितकाच त्या कॅरेक्टर पुरता खरा आहे. पण घरनं ओव्हरऑल सिरियल बाबतीत खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. आणि हा म्हणजे लग्न हे इतक्या लवकर काय येतंय हे त्या गोष्टीची गरज आहे असं मला वाटतं आता. हम्म. कारण मेन कॉन्फ्लिक्ट तिथे सुरू होतो जेव्हा तुम्ही ज्याच्यावर प्रेम करतात तो आणि तुम्हाला ज्यावर बदला घ्यायचा आहे तो असे नेमके कनेक्टेड असतात, तेव्हा नक्की काय होतं हा मेन कॉन्फ्लिक्ट आहे त्या स्टोरीचा. त्यामुळे ते लग्न लवकर होणं गरजेचं होतं. आता तुम्हालाच कळेल ते कसं होईल, का होईल. बरं, प्रोमोमध्ये धक्कातंत्र जवळपास आहे की बाबा छान धडक होते आणि तोच तिचा नवरा आहे आणि तो त्या म्हणजे हे सगळं खूप धक्कादायक होतं की त्या ज्याचा सूड घ्यायचा त्याच घरात ही सून म्हणून पोहोचली आहे. तर हे सरप्राईज होतं, तू तिला सरप्राईज दिलं सिरियल मध्ये की हे तुझं सासर आहे ज्यांचा सूड घ्यायचा आहे. तर तसं खऱ्या आयुष्यात कधी बायकोला सरप्राईज दिलंयस एखादं चांगल्या अर्थाने म्हणजे आणि माझं लग्न नाही झालं त्यामुळे अजून तरी सरप्राईज नाही दिलं. आणि मी तसा माणूस नाही आहे सरप्राईज दिलं वगैरे. जे काही आहे ते बोलणारा माणूस आहे, त्यामुळे असं काही सरप्राईज प्लॅन नाही केलं. पण हां, तिचं एकदा सिंधुताईचं शूट चाललं होतं ह्याला सांगलीमध्ये. तर एकदा मी न सांगता तिला भेटायला सेटवर गेलो होतो, दुसरीकडनं ॲड्रेस काढून आणि हे करून. सो ते एक सरप्राईज होतं तिच्यासाठी, कारण त्यावेळेला आमची भेट खूप कमी व्हायची. ती तिथे, मी मुंबईत असल्यामुळे. सो एक दिवस मी न सांगता गेलो होतो. आय गेस तेवढंच सरप्राईज दिलंय मी आतापर्यंत. बरं, मालिका कशी पोहोचली तुमच्यापर्यंत मला हे जाणून घ्यायचंय, कारण की आता तर काय सुरू झाली आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचली, पण तुमच्यापर्यंत कशी पोहोचली आणि कुठे होतं की मी करते मालिका का मला करायची आहे? आन्सर करेल. सो बेसिकली जसं आपल्याला ऑडिशन्स येतात कुठनं कुठनं, तसं एक कॉन्टॅक्ट आला त्यांनी की हे ऑडिशन आहे. आणि तेव्हा असं आलं की हा ठीक आहे, असं असं एक बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स त्या कॅरेक्टरचे आले होते माझ्याकडे. आणि मग तशा प्रकारे मी ऑडिशन दिली. आणि मग नंतर परत एकदा ऑनलाईनच परत व्हिडिओ करून पाठवला वगैरे. आणि मग त्यांना असं झालं की आय थिंक तुम्ही येऊन भेटा, मग आपण एक लाईव्ह इंटरॅक्शन घेऊ, कसं होतंय बघूयात. म्हणून मग सचिन दरेकर झेनिथ स्टुडिओज त्यांच्यामध्ये त्या ऑफिसमध्ये जाऊन मी तिथे ऑडिशन दिली होती. आणि तेव्हाच बिफोर द ऑडिशन त्यांनी पूर्ण नरेशन त्या स्टोरीचं दिलं. आणि हे माझ्यासाठी नवीन होतं. असं मी तरी ऐकलं नव्हतं की बाबा आधीच अख्खी स्टोरी तुम्हाला सांगून टाकतात. आणि विच वॉज व्हेरी एक्साइटिंग. आणि ते ऐकल्या क्षणी मला असं आलं की हे दुर्गा खूप वेगळं आहे कॅरेक्टर. आणि हे जर आपण ग्रॅब करू शकलो तर मजा आहे काहीतरी, कारण खूप लेअर्ड कॅरेक्टर आहे, खूप कॉम्प्लेक्स कॅरेक्टर आहे. सो ते ऐकल्या क्षणी आवडलेलं होतं. त्यामुळे हो म्हणावं आपण वगैरे असं काही कॉन्फ्लिक्टच उरला नाही. ते करायचं होतं, ते एव्हिडंट होतं. आणि नशिबाने ते सगळं झालं, जुळून आलं, पटापटा गोष्टी मार्गाला लागल्या. आणि आता फायनली ते लोकांसमोर पण येतंय. बरं, हा कवी आहे मालिकेमध्ये आणि तुझ्या घरी ते बॅकग्राऊंड ऑलरेडी आहे, त्यामुळे एक कुठेतरी थोडंफार आपल्याकडे येत जातं. तसं तुझी किती हेल्प झाली याला की त्या कॅरेक्टरमध्ये म्हणतो ना आपण की असं नाही असं घे, तुझे सजेशन्स होते की त्याने त्याचं त्याचं चालू आहे? होते 100% होते. मला ज्या वेळेला त्या स्क्रिप्टमध्ये कविता यायच्या त्यावेळेला मी हिच्याकडे जायचो, मी हिच्या मेकअप रूममध्ये. आणि मी तिला सांगायचो मला हे म्हणून दाखव, किंवा हे मी म्हणतोय ते बरोबर आहे का हे सांग फक्त मला. कारण ती ऑफकोर्स ते घरातनं आलेलं आहे तिच्या, आणि लहानपणापासून ते संस्कार आहेत तिच्यावर त्या गोष्टीचे. सो तिला जास्त कळतं माझ्यापेक्षा त्या बाबतीत, असं मी मानलं. आणि मी विचारायला जायचो, मग ती सांगायची की नाही हे असं बोल, हे असं बोल, असं बोला. त्यामुळं ऑफकोर्स हेल्प होणार. आणि माझ्यासाठी ॲक्च्युली ते खरं खूप पॉझिटिव्ह आहे की, आणि मी लकी आहे की अशी को स्टार मिळाली की जिला या गोष्टीची माहिती आहे. कारण मला माहिती आहे, पण आपल्याला त्यातला एक माणूस असल्यावर लक्षात येतं ना की नाही हे बरोबर आहे, हा रिदम बरोबर आहे. सो मदत होतेच. पण मी तुला एक ऑनेस्टली सांगू का, म्हणजे त्याचं वाचन खूप तगड आहे, तो ऍक्टर म्हणून सॉलिड आहे. त्यामुळे त्याला काही फार असं आता बसवा आणि आता रिदम पासनं आणि ह्याच्यापासनं करायला लागा असं काहीच नाही. त्याला नॅचरली खूप चांगला फ्लो होता, त्याला कळत होतं काय असं. त्यामुळे अगदी की आता ब कड पासनं सुरुवात असं काहीच नाही झालं, त्याला ते आलं होतं. बरं, तुझ्यामध्ये किती आलंय किंवा तू स्वतः लिहितेस का, कविता येतात का, बाबांकडनं आलंय किंवा तुमच्या घरी आपण म्हणतो की ब्लेस्ड वाटतं की ज्यांच्या कविता वाचनासाठी इतकी गर्दी होते, हाऊसफुल होतं जवळपास, ते आपल्या घरी असणं म्हणजे किती ब्लेस्ड आहे. तर मग ती खरोखर एक मेजवानी असते. कारण म्हणजे हा थोडासा फ्लेक्स आहे, पण बाबांनी कुठली कविता केली की मग आई आणि मी शक्यतो पहिला ऑडियन्स असतो. त्यामुळे ताजी ताजी रात्री कविता झाली आणि ती पहाटे आता मी हे ऐका असं करून मग ते खूप मज्जा येते ते ऐकायला. आणि नव्याने आय थिंक
लहान असताना अगोबाई डगोबाई आवडलंय, मग टीनेजमध्ये असताना वेगवेगळ्या गोष्टी, मग आता एवढंच नाही एकटे जगू वगैरे हे रिलेट व्हायला लागले. त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यावरती बाबाच्या वेगवेगळ्या गोष्टी रिलेट होत जातात त्याच्या लेखणीतल्या. हे पण खूप एक इंटरेस्टिंग फॅक्टर मला वाटतो. आणि पर्सनली मी लिहिते, पण ते स्वतःपुरतं लिहिते किंवा मला ते फार बोलून दाखवायला आवडत नाही. आणि मला असं वाटतं की एक तुमच्या घरी आर्टिस्टिक बॅकग्राऊंड असली तर मग ती फक्त एका विशिष्ट प्रकारची कला म्हणून ती मर्यादित राहत नाही. मग ती कुठल्याही प्रकारची असू शकते. जो संगीतकार असतो त्याला लेखनाची तितकीच जाण असते, त्याला भाषेची तितकीच जाण असते, त्याला वादनाची तितकीच जाण असते. त्यामुळे मोटिवेशन म्हणून सुद्धा ते तितकेच खरे ठरतात. बरं, प्रोमो खूप कमाल झालाय आतापर्यंत जेवढं पाहिलंय त्यानुसार, की काहीतरी वेगळं आहे. काय वेगळं आहे हे कदाचित आम्हाला प्रेक्षक म्हणून तितकंसं कळत नसेल, पण पाहताना खूप कमाल वाटतंय आणि काहीतरी वेगळा प्रयत्न हे दिसून येते. अर्थात स्टोरी आणि दिसताना कमाल दिसतंय. तर एखाद दुसरा असा सीन किंवा एखाद दुसरी अशी गंमत आहे की जी मालिका पाहताना प्रेक्षकांना कळेल की बाबा ह्याविषयी ही सांगत होती, एखादा किस्सा किंवा एखादं हा सीन शूट करताना असं झालं होतं, कारण की आता आम्ही मालिका रोज बघणार आहोत, तर मग याविषयी हे सांगतायत असं काही आहे का? ती गोष्ट इतक्या उत्तम प्रकारे बांधली गेली आहे ना सचिन सरांकडून, की त्याच्यातला जरा जरी गोष्ट चुकून जरी बाहेर पडली ना तरी ती मजा जाईल गोष्टीतली. त्यामुळे गोष्टीत काही आम्ही आत्ता हात घालत नाही, ते तुम्ही बघा, कारण ती तशीच हळूहळू जशी उलगडत जाईल ना तशी तशीच ती लोकांना जास्त अजून अट्रॅक्ट करत जाईल असं मला वाटतं. सो मी त्या बाबतीत काही बोलत नाही. पण एक मात्र सांगते की आमचे दोघांचे जे कॅरेक्टर्स आहेत ते खूप जास्त कॉम्प्लेक्स आहेत किंवा त्यांचे कॉन्फ्लिक्ट खूप वेगवेगळ्या लेवलवरती वेगवेगळ्या लोकांमध्ये पसरलेले आहेत. त्यामुळे फक्त एक गोष्ट आहे आणि ती रटाळपणे चालू आहे चालू आहे चालू आहे असं न होता खूप गोष्टी सायमल्टेनियसली भसा 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 सुरू असतात. सो आम्हाला ऍक्टर्स म्हणून सुद्धा खूप चॅलेंजिंग आहे की तितक्याच प्रत्येक सीनला जस्टिस देणं. आणि तितकीच मजा पण आहे, कारण तुम्ही एक जरी एपिसोड मिस केलात तरी तुम्हाला लिंक लागणार नाही. आय कॅन गॅरंटी यू दॅट. इतकी रॅपिडली गोष्ट प्रोग्रेस होते. बरं, काल आम्ही बिग बॉसच्या घरात तुम्हा दोघांनाही पाहिलं आणि पहिल्यांदा तुला असं एक म्हणतो ना आपण, असं काय म्हणतो आपण, एक छोटंसं असं पिल्लू सोडतात की बाबा ही खरंच कॉन्टेस्टंट म्हणून आलेली, आणि त्यांना ते जवळपास त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं की खरंच ही आली की काय बाबा आता आपला गेम पलटणार वगैरे. तुला पण जाणवलं का ते? की मला जाणवलं, पण ऍक्च्युली मला तिथे गेल्यावर कळलं की अरेच्या आपण असे प्रँक करणार वगैरे. त्यामुळे बहुतेक त्यांच्यापेक्षा जास्त मी टेन्स्ड होते. कारण रोज ज्यांना आपण इतके बघतोय सातत्याने किंवा इतके त्यांच्या लाईफ्समध्ये इन्व्हॉल्ड होत आपण सगळेच प्रेक्षक म्हणून, सो त्यांच्याशी जाऊन इंटरॅक्ट करणं आणि तरी सुद्धा एक जरा चांगलं पोर्ट्रे होणं, थोडासा ट्रस्ट जिंकून घेणं आणि त्यांनाही कम्फर्टेबल करणं, हे खूप मजा आली मला हे करताना. नशिबाने आम्ही दिवसभर वगैरे नव्हतो तिथे, पण मजा होती. एक वेगळा एक्सपिरियन्स होता तो. पण तुझं म्हणजे अभिनंदन, कारण तू अरबाजकडनं खूप महत्वाची गोष्ट काढून घेतलीयस. Yes. त्याच्यामुळे गेम मध्ये बराचसा फरक पडला. तुझा कसा अनुभव होता? माझा पण चांगला अनुभव होता बिग बॉस मधला. आम्ही एक 20-25 मिनिटं तिकडे होतो आणि एक लक्षात आलं तिकडनं आल्यावर की त्या घरामध्ये सर्व्हाइव्ह करणं खूप अवघड आहे. म्हणजे बाहेर आपण ती एंटरटेनमेंट या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतो, पण तिकडे 100 दिवस 100 कॅमेरे तुमच्यावर असतात. तुम्हाला कळत नाही तुमचं काय बोलणं, कुठलं जेस्चर कुठला कॅमेरा कॅप्चर करतो. त्यामुळे ते खूप असं ट्रिकी आहे आणि असं थोडंसं त्रासदायक पण आहे की आपल्याला बॅक ऑफ द माइंड माहिती आहे की आपण काही केलं तरी कुठला तरी कॅमेरा कॅप्चर करणार आहे. हे फिलिंगच इतकं भयानक आहे. म्हणजे मी असं ह्याच्यात नाही राहू शकत. पण त्यामुळे तिथे राहणं, सर्व्हाइव्ह करणं खूप अवघड आहे. आणि जेवढे कंटेस्टंट तिकडे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं खेळतायत आणि मेंटली ते इतके स्ट्रॉंग आहेत की ते एंटरटेनमेंट पण करतायत, ते त्यांचा गेम पण खेळतायत, ते मेंटली सेन राहायचा पण प्रयत्न करतायत. या सगळ्या गोष्टी तिथे होत आहेत आणि खरंच हॅट्स ऑफ आहे त्या सगळ्यांना. बरं, जाता जाता तुम्ही आता तर मालिकेच्या निमित्ताने आत गेलात, पण समजा खरंच जायची संधी आली तर तुम्ही तिथे तर सांगितले नाही म्हणून, पण समजा तुम्हाला टाकलंच घरामध्ये, तर तुम्ही या क्षणी कोणाशी पंगा घ्याल किंवा कोणाशी तुमची मैत्री होईल त्या घरात? हा. मला पर्सनली मला पर्सनली आवडते किंवा मी जेव्हा तिच्याशी इंटरॅक्ट केलं तेव्हा ती अशी छान व्हाईब मॅच होईल असं वाटलं होतं. मला व्हेरी फ्रँकली माझं नेचर नाही की कोणाशी उगीच जाऊन नडलं, उगीच पंगा घेतला वगैरे. आय ट्राय की जेवढे कमीत कमी कॉन्फ्लिक्ट्स असतील स्वतःच्या गेमकडे फोकस करा आणि हळूहळू सायलेंटली आपलं काम चालू ठेवा. ते मी जास्त प्रिफर करेन. मी पंगा कोणाशी घेईन माहिती नाही, पण मी
पॅडी दादाच्या बाजूनी त्याचा मित्र व्हायला मला आवडेल त्या घरात आणि त्याच्या बाजूनी उभं राहीन. मग कोणीही समोर आलं तरी पंगा घेईन मग जर तो बाजूला असेल तर. कारण एकतर मला तो ऍक्टर म्हणून पण खूप आवडतो आणि ज्या पद्धतीनं तो बिग बॉस मध्ये आता कॅरेक्टर त्याचं माणूस म्हणून पोर्ट्रे झालंय ते ते बघितल्यावर सुद्धा त्याच्याबद्दलचा आदर खूप वाढला की तो ज्या पद्धतीनं सिच्युएशन हँडल करत होता. आम्ही त्या दिवशी गेलो तेव्हा सुद्धा त्याला सांगितली ही गोष्ट आणि मला ती खूप जेन्युनली सांगायची होती त्यांना की काम त्यांचं बघून तर मोठे झालोच होत. त्यांचं कॉमेडीचं टायमिंग आणि या सगळ्याचे आपण फॅन आहोतच, पण माणूस म्हणून पण मला खूप आदर वाढला त्यांच्याबद्दल. आणि येस, पंगा नाही घेणार कोणाशी किंवा कोणाशी घेईन माहित नाही, मित्र मात्र पॅडी दादाचं होईल मी असं मला वाटतंय. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मालिका आता पोहोचली आहे प्रेक्षकांपर्यंत आणि ती तर त्यांची झाली आहे, आपली राहिली नाहीये. मला वाटतं की तुम्ही त्यांना एक फॉर्मॅलिटी म्हणून आवाहन करा, ते बघणार माहितीये तरीही. मला असं वाटतं की त्या गोष्टीमध्येच इतकी ताकद आहे ना की तुम्ही एकदा हुक इन झालात की तुम्हाला ती बघावीशी वाटेल. आणि आमच्या साईडने आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय आमच्या कॅरेक्टर्सना न्याय द्यायचा. तर होपफुली तुम्ही तितकंच भरभरून प्रेम कराल या मालिकेवर, आमच्या कॅरेक्टर्सवरती सुद्धा. आणि रोज बघत राहा आमची मालिका दुर्गा, कलर्स मराठीवर रोज रात्री 7:30 वाजता. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.